राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचा जावई प्रंजल येवलेकर याला काल मध्यरात्री 5 मित्रांसोबत खराडीच्या एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये रेव पार्टी करताना पोलिसांनी रंगे हात पकडलं आणि त्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे की खरंच ही लोक 5 जण रेव पार्टीच करत होते की त्यांच्या फ्लॅट मध्ये एक नॉर्मल दारूची पार्टी करत होते। याच्यावर एक अनेक तर्क लावले जात आहे, कारण सध्याची जी राजकीय घडामोडी जर पाहिली आहे तर एकनाथ खडसे त्यांचे जे प्रतिस्पर्धी आहे गिरीश महाजन यांच्या विरुद्ध एकनाथ खडसे गेल्या काही दिवसांपासून जो एक हनी ट्रॅपचा प्रकार होता त्याच्या विरुद्ध लढत देत होते। त्यामुळेच महाराष्ट्र सरकारकडून मुद्दाम एकनाथ खडसे यांच्या विरुद्ध हे षडयंत्र रचण्यात आले असा दावा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सकाळी प्रेस कॉन्फरन्स घेऊन केला। परंतु दुसरीकडे पोलिसांनी पण जे रंगे हात पकडला एकनाथ खडसे यांच्या जावयाला, त्यामुळे ह्या प्रकरणामध्ये दूध का दूध पाणी का पाणी। आता ज्यावेळेस पुण्याचे पोलीस लाईव्ह प्रेस कॉन्फरन्स घेईल त्यावेळेसच समोर येईल, त्यानंतर जे ब्लड टेस्ट येतील त्यानंतर सगळं दूध का दूध पाणी का पाणी होईल। काय वाटतं तुम्हाला, खरंच यांनी रेव पार्टी केली असेल की नसेल केली? ही एक राजकीय षडयंत्र आहे एकनाथ खडसे यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी। त्यांचा जो लढा आहे हनी ट्रॅप प्रकरणामध्ये गिरीश महाजन विरुद्ध तो लढा कुठेतरी संपवण्यासाठी, कारण गिरीश महाजन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्ती आहे आणि ते अडचणीत येत होते एकनाथ खडसे यांच्या आरोपांमुळे। त्यामुळे खडसेंनाच एका वेगळ्याच संकटामध्ये आता टाकण्यात आलं आहे असं विरोधकांकडनं बोललं जात आहे। रेव पार्टी म्हणजे नेमकं काय असतं तर मित्रांनो, रेव पार्टी म्हणजे ज्या पार्ट्यांमध्ये ड्रग्सचं सेवन केलं जातं, ड्रग्सचे पदार्थ जे असतात चरस, गांजा, LSD आणि इतर जे पदार्थ आहेत कोकिंग वगैरे यांचं सेवन केलं जातं आणि अशा पार्ट्या बहुतेक वेळा हे शहरापासून लांब केल्या जातात। एक तर असं डोंगरदऱ्यामध्ये कुठेतरी बंगले असतात, फार्म हाऊस, तिथं अशा पार्ट्या केल्या जातात। परंतु एकनाथ खडसे यांची जी रेव पार्टी आहे ती शहरामध्ये केली आहे। शहराच्या अगदी खराडी सारख्या एक उच्चभ्रू सोसायटीमध्ये रेव पार्टी होऊ शकते का नाही होऊ शकत याच्यावरही संशय केला जात आहे। त्यामुळे हे प्रकरण खरंच रेव पार्टीचं आहे की दुसरी साधी प्रायव्हेट पार्टी होती, आता याचं आपल्याला सगळा तपास झाल्यानंतरच कळेल। ज्यावेळेस ब्लड सॅम्पल यांचे रिपोर्ट्स पोलीस देतील त्यावेळेसच कळेल की खरंच यांनी रेव पार्टी केली होती की दारूची पार्टी केली होती। रेव पार्टीमध्ये जे ड्रग्सचे पदार्थ असतात ते पदार्थांचं सेवन केल्यानंतर 8-8, 12-12 तास जो व्यक्ती ते सेवन करतो ते नशेमध्येच राहतात। या पार्ट्यांचा खर्चही खूप जास्त असतो। अंमली पदार्थाचे बारीक बारीक पुड्या पण 30-40 हजार लागतात। त्यामुळे अशा पार्ट्या शहरापासून लांब केल्या जातात आणि ह्या पार्ट्यांमध्ये खूप दांगडदिंगा असतो, गाण्या असतात, मुली वगैरे असतात सगळे। तर काय वाटतं मित्रांनो तुम्हाला या प्रकरणाबद्दल, कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये।